हाय हॅलो गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र आणि जय शिवराय सगळ्यांना. तर आम्ही आलेलो आहे मुंब्रादेवी मातेच्या दर्शनाला. तर बघू शकता कमान किती छान आहे मुंब्रादेवी मातेची आणि मेन रोडवरतीच आहे. तुम्हाला जास्त शोधायची गरज नाही लागणार. मुंब्र्यामध्ये मेन रोडवरतीच आहे मुंब्रादेवी मातेची कमान आहे. आणि आम्ही आलेलो चौघजण, मी, ताई, आमच्या सागरताई आणि माझा रोशन, माझा मोठा मुलगा. तर आता सध्या चालू झालेलं आहे आमचं हार नारळ घ्यायचं काम. आहे बघा इथं जिथे कमान आहे ना मंदिराची, तिथेच हे सर्व भेटतं साहित्य आपल्याला पूजेचं जे काही घ्यायचं आहे ते सर्व. मग मी काय केलं, मी नव्हते ना ब्लॉगमध्ये, मी स्वतः करत होते ना, मग मी पण बोलत थोडंसं शूट माझ्यावरती पण करू. मग मी पण थोडासा शूटिंग स्वतःचा करून घेतला. मग आम्ही घेतलं, माझं पण मला पूजेचं सामान घ्यायचं होतं. मी सांगितलं तिला घ्यायला, मग तिने घेतलं. मग आम्ही निघालो चालत बघा रस्त्याने. आणि इथून ना थोडंसं लांब आहे, थोडंसं चालत जायला लागतं रस्त्याने तिथून पण कमानीपासून. आणि आता तुम्हाला दाखवते रोशन. तर हे बघा पुढे कसा पळतोय, आणि रोशन ना आमच्या पुढेच होता आणि अर्ध्यामधून पण तो आमच्या पुढेच गेला. त्याच्यानंतर आम्ही घेतलं फर्स्ट पायरीचं दर्शन. पहिल्या पायरीचं दर्शन तिथं मस्त बनवलेलं होतं. पहिलं नव्हतं बनवलं, पण आता ते नवीन बनवलं वाटतं. हे बघा ताई कशी पळते. ताईला भरपूर एनर्जी आहे बाबा चालायला आणि पळायला. यासारखी एनर्जी तर कोणालाच येणार नाही असं. तर मग आम्ही गेलो साती आसराच्या मंदिरापर्यंत. म्हणजे साती आसरा देवीचं मंदिर हे जास्त लांब नाही, तिथून थोडंसंच पायऱ्या चढायला लागतात. जवळ इथं अर्ध्यात पण नाही, अर्ध्याच्या पण एकदम खाली आहे. आणि असं मस्त डोंगरातून झरे निघालेले बघा, पाणी छानपैकी. आम्ही पोचले साती आसरा देवीच्या मंदिरात. आणि त्याच्या बाजूलाच मारुतीचं पण मंदिर आहे. आणि ही पायरी यायला ना 780 पायऱ्या आहेत आई मुंब्रादेवी मातेला. म्हणजे चढाईसाठी 780 पायऱ्या. आणि समुद्र सपाटीपासून म्हणजे 1500 फूट वर असतं आई मुंब्रादेवी माता, 1500 फूट वरती. तर आम्ही तिथे बघा गेले आता मस्तपैकी. इथं एक पाईप जॉईंट केलेला आहे, पण डोंगराचंच पाणी आहे. आणि जसं नळाचं पाणी शुद्ध येतं ना तसं पाणी ते लागतं. मी पिऊन बघितलं, खूप छान गोड पाणी होतं. मग त्याच्यानंतर आम्ही चालायला सुरुवात केली आणि थोडंसं रिलॅक्स झालो. बसलो तिथं, असं चेअर मांडलेले आहेत आतमध्ये बसायला लोखंडाचे, त्याच्यावरती आम्ही बसलो. आणि पार्लेजी बिस्किटचे पुढे घेतले होते मस्त खायसाठी. आम्ही खात होतो. तिथे एक कुत्र्याचं मस्तपैकी पिल्लू आलं, म्हणजे कुत्रं आलं छोटंसं. मग ताई खात होती, मग ताईने दिलं त्याला पण भूक लागली होती. ते बघत होतं आमच्याकडे, मग ताईने दिले त्याला खायला. कारण आमच्या ताईला तर कोणावर पण दया येते. ते तर मुकच जनावर आहे, पण असं माणसं कोणी असेल ना त्यांच्यावरती पण दया येते. मग त्याच्यानंतर आम्ही त्याला बिस्किट वगैरे दिलं. आम्ही पुढे निघालो चालत. तिथं आम्हाला भेटली खारुताई. आणि अशी खारुताई ना आपल्याला फक्त गावालाच बघायला भेटते, नाही तर इकडं कुठं भेटत नाही असं मुंबई शहरामध्ये. आणि मुंब्रादेवीच्या डोंगरावरती आम्हाला बघायला भेटली. मग तिथं थोडं शूट करून आम्ही परत निघालो चालायला पुढे. कारण आम्हाला भरपूर अजून चढाई करायची होती, तिथून भरपूर वरती जायचं होतं. तसं दमलो होतो, थकलो होतो, पण काय वाटलं नाही. एनर्जी भरपूर होती, गरम पण भरपूर होत होतं. आणि पाऊस पण घरी होता. स्टार्टिंगपासून पाऊस नाही आला. जेव्हा आम्ही पोचलो मंदिरापाशी तेव्हा तिथं पाऊस चालू झाला बघा, तुम्ही बघू शकता. आणि आता आलेलो आहे मंदिराच्या परिसरामध्ये. हे असे चुनऱ्या बांधतात लोकांना, हे नवस बोलले जातात. त्यांचे नवस बोलतात वाटतं, बांधतात त्यासाठी. पण नाही बांधायचं असतं, कारण आपल्यानंतर ते शोधायला भेटत नाही ना नंतर. कशाला उगा मंदिराच्या परिसरामध्ये घाण करायची. त्याच्यानंतर आम्ही घेतलं आई मुंब्रादेवी मातेचं दर्शन. आम्ही तिघी बहिणींनी आणि रोशन तर माझं शूटिंग करत होतं आमचं. आम्ही दर्शन घेईपर्यंत मग नंतर आम्ही बसलो तिथं मंदिराच्या परिसरात छानपैकी. आणि प्रसाद पण होता, आम्ही नारळ वगैरे फोडले होते. तेच आम्ही नारळ प्रसाद सगळ्यांनी वाटून घेतला. आणि तिथे प्रसाद थोडा खाल्ला, थोडं रिलॅक्स बसलो. आणि तिथून नंतर निघालो, फोटो वगैरे शूट केले थोडे मुंब्रादेवी मातेच्या बरोबर ती सगळे. आणि तिथून निघालो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.